नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मनोज पाटील या ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज दिनांक 16/6/2024 रविवारी या रोजी स्थळ आहे प्रताप विद्या मंदिर, चोपडा, जिल्हा जळगाव। या शाळेतील शेतकी विभागातील 2001-2002 ची बॅच तब्बल 22 वर्षानंतर पुन्हा एकत्रित येत आहे। त्यांनी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर आमचे मित्र किरण बडगुजर सर यांचा फोन आला व त्यांनी मला आमंत्रित केलं आणि सर तुम्ही येणार का ब्लॉग बनवण्यासाठी। तर आता चला तर मग प्रताप विद्या मंदिर या ठिकाणी भेटूया पुन्हा त्या शाळेत। थँक्यू। नमस्कार, मी रवींद्र बडगुजर। आमचे सहकारी मित्र DN सोनवणे सर, चौधरी सर, चव्हाण सर, RD पाटील सर। ही बॅच 2001-2002 आम्ही ह्या बॅचला बरीचशी मंडळी काही सरकारी नोकरी लागल्यामुळे आम्ही 2-3 ला सोडून गेलो। बाकीची मंडळी या ठिकाणी आहे, परंतु यांचा खास आमंत्रणाचा मान ठेवून मी खास मुंबईहून या कार्यक्रमासाठी आलेलो आहे। हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पहिल्यांदा कृषी विद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे। हे 2001 आणि 2002 बॅचने या कार्यक्रमासाठी DN सोनवणे हे जालन्याहून आलेले आहेत। ही जी बॅच आहे, ही जी कृषी विद्यालय आहे, ही आमचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आणि जिव्हाळ्याची जागा आहे। कारण की माझी शिक्षणभूमी पण आहे आणि कर्मभूमी पण आहे। आणि या ठिकाणून ज्या विद्यार्थी शिकून गेलेत, आज चांगल्या पोस्टवर काम करतायत। कोणी सरकारी नोकरीला आहे, कोणी स्वतःचा बिझनेस करतंय, खूप चांगल्या पोस्टवर आहेत। त्यांनी आम्हाला आज जे प्रेमाचं आमंत्रण दिलं त्याबद्दल या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। असंच प्रेम या टीमकडनं सदैव राहील आणि काम आपण आयुष्यभर करत असतो, नोकरीही करत असतो, पैसे कमवत असतो, पण हा जो क्षण आहे हा खूप कमी येणार आहे। कारण की प्रत्येकाला मित्र कंपनी आहे, मित्रमंडळी आहे, गाव आहे, शहर आहे, सर्व काही, पण ही जी 2 वर्ष एकत्र मंडळी होती ही कधी न येणारी मंडळी आहे। तर ह्या मंडळीचं आमंत्रणाला मान ठेवून या ठिकाणी मी आलो आणि यांनी बोलवलं त्याबद्दल पुनश्च या टीमचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। इथला जिव्हाळा खूप वेगळा आहे। तुम्ही एवढं प्रेमाने बोलवलं, माझं खूप अर्जंट काम होते, आता आयुष्यभर काम करायचं बाजूला।
बरं ती जोडी ग्रामपंचायत क्रिकेटर बॅट्समॅन आणि व्हॉलीबॉल उपास सोडल्यानंतर माझे काढले दुसऱ्या दिवशी घटना घडली तेव्हा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक आदरणीय गुजराती सर, माझे गुरुजन पडगुजर सर, चव्हाण सर, चौधरी सर, सोनवणे सर, पाटील सर, शेट्टी शाळेचे प्राचार्य निलेश दंगर सर, उपस्थित माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी. खऱ्या अर्थानं काही साहेब पण 22 वर्षानंतर हा योगा घडलेला आहे. 22 वर्षांनी माझ्या माहितीनुसार प्रताप विद्यामंदिरमधला हा पहिला कार्यक्रम असेल शेट्टी शाळेचा गेट टुगेदर. अत्यंत आनंद वाटतोय, सगळ्यात महत्त्वाचा आनंद असं वाटतोय बरोबर सर चक्क मुंबईहून आले, सोडे सर झाले म्हणाले. तर सांगण्याचा दृष्टिकोन एकच होता ताई सर की गेट टुगेदर आपण करावं, आपल्या भावना आपण एकमेकांची मिसळाव्या. आता पूर्वी काय होतो, आज काय झालं, आज आपला गेट टुगेदरचा उद्देश होता. जास्त कार्यक्रमाचे मी काही सांगता वावरत नाही. सुरुवातीस ताई साहेब संस्थेचे सचिव भागवते यांचे सत्कार मी मॅडमने विनंती करतो की आपण बुके देऊ एक छोटासा सत्र घ्या. लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तर माझ्या वतीने ते विचार सत्कार म्हणून माझ्या मला आनंद वाटला. आणि ही शाल आहे ना आपल्या सगळ्या लेडीज प्रतिनिधी म्हणून तुमच्या वतीने मी इथं सत्कार करते. सगळ्यांचा सत्कार
आपण जी सूचना केली त्या सूचनेच्या अनुसाराने आम्ही मागच्या वर्षी काही 2-3 मित्रांनी मिळून एक आत्महत्याग्रस्त जे कुटुंब आहेत त्यांना काही मदत केली होती. यावर्षी देखील ताई आम्ही 2001-2ची जी बॅच आहे सगळ्यांशी चर्चा करून आम्ही कृषी विभागातनं एक यादी आता मागवली आहे की ज्याच्यात आत्महत्या मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी किंवा मागील काळात झाल्या आहेत आणि त्या कुटुंबाला आता कुठला आधार नाही आहे अशा कुटुंबांसाठी आम्ही सगळेजण मिळून त्यांच्या शेतीला लागणारे फवारणीचे पंप, कृषी निविष्ठा, सेंद्रिय प्रकारच्या ज्या काही असतील त्या एक 5 ते 10 कुटुंब ताई आम्ही वर्षभरासाठी सगळेजण मिळून या ठिकाणी दत्तक घेणार आहोत आणि नक्कीच एक चांगला पायंडा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी पाळूया. कारण तुम्ही जे संस्कार आपल्याला प्रताप परिवाराने आणि सगळ्यांनी दिले त्याच्याच एक छोटंसं पाऊल म्हणून आम्ही सगळेजण एक छोटासा प्रयत्न ताई त्या ठिकाणी करणार आहोत आणि भविष्यात हे देखील नक्की सांगतो की यावर्षी प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही 5-10 कुटुंब जरी करू तरी पुढच्या वर्षी प्रत्येक एक जण एक कुटुंबाला आधार या ठिकाणी देईल असं मी नक्की सगळ्यांच्या वतीने आपल्याला आश्वासन देतो आणि परमेश्वर आपल्याला एवढं चांगलं काम करण्याची संधी उपलब्ध करून देतोय याच्यासाठी परमेश्वराचे देखील आभार मानतो. थँक्यू. बसा. यानंतर आपल्यातले एक शिक्षक मंडळी एकदम लाडकं व्यक्तिमत्व M.A. चौधरी सर नेहमी वर्गात येताना एक स्मित हास्य द्यायचे. कोणी बोलते त्याच्याकडे फक्त बघून घ्यायचे, शांतून घ्यायचे. बरोबर. पण तू सर कधी रागावले नाही, कोणावर कधीच रागावले नाही. अशाच लाडक्या व्यक्तिमत्वाचा सत्कार असंच शांत स्मित हास्यप्रिय व्यक्तिमत्व आपल्यातलं मारुती कोटवा आहे ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हा जो विषय सहज आणि आनंदाने हाताळायचे. सर तुमची एक गोष्ट मला आठवते. तुमचं हस्ताक्षर एकदम सोन्या एकदम मोतीसारखं होतं. बरोबर. नेहमी आठवते. सरही नेहमी शांततेत जायचं, कधी कोणावर रागवलं नाही. फक्त एक होतं, सर आले की सर्व वर्ग थोडासा नॉर्मल गोंधळ करायचा. नंतर मग आम्ही आनंदाने तुम्हाला ऍक्सेप्ट करून घ्यायचो. तुमचेही सत्कार यावलकडचे प्रतिनिधी आपलं एकदम लाडके व्यक्तिमत्व लोधी सर यांनी करावा अशी मी विनंती. आता झालेलं आहे म्हणून तेच बाकी या ठिकाणी उपस्थित असलेले या शेतकी शाळेचे जे प्राचार्य आहेत आदरणीय निलेश धनगर सर यांचेही सत्कार आपले आजी माजी सरपंच म्हणजे उद्योजक या क्षेत्रात ज्यांनी प्रगती उंचावली, राजकीय क्षेत्रात उद्योजक क्षेत्रात मल्टीटास्किंग व्यक्तिमत्व आहे. गोरखला मी विनंती करतो की आपण धनगर सरांचा सत्कार करावा. नारळ मी जेवण संपवलेला आहे. सत्कार हा सर्व आपल्या मित्रांच्या वतीनं आपण प्रायोगिक तत्वावर एक व्यक्तीला घेतलेलं आहे, त्यामुळे कोणी नाराज होऊ नये. यानंतरची जी काही सूत्राची धुरा आहे मी दिनेशकडे देतो. दिनेश. उपप्राचार्य आदरणीय उपप्राचार्य हरीश सर चे सत्कार मी राणेला विनंती करतो की आपण सरांचा सत्कार करावा. जितू राणे. चला लक्ष द्या सगळ्यांनी, आता सगळ्यांनी लक्ष द्या. स्वागत समारंभ जो औपचारिक कार्यक्रम आहे आपला सगळ्यांनी लक्ष द्यायचे तो आपला आता आटोपलाय. आता पुढचा 1 तास, अर्धा पाऊण तास 1 तास आपल्याला थोडीशी धमाल करायची आहे. त्या कार्यक्रमाची मी रूपरेषा सांगतो. आधी आपण सगळेजण आता सोबत आले तर आता पण बसताना
अशा सोबती बसलेत की जेव्हा ऍग्रिकल्चर कॉलेजला सोबत असायचे तेच मित्र आता जवळजवळ बसलेत एकमेकाच्या. तर थोडस त्याच बेंचवर बसलेत. तर थोडासा बदल आपल्याला याच्यात करायचा आहे. तो थोडा बदल आपल्याला करून घ्यायचा आहे, परंतु तो वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायचं. लक्ष द्या, एक गट आपण पाडणार 4 आपल्या सगळ्यांचे. त्याच्यानंतर एक ऍक्टिव्हिटी होईल. जो ग्रुप जिंकेल त्या ग्रुपसाठी अत्यंत चांगले गिफ्ट त्या पूर्ण ग्रुपला मिळतील. म्हणजे एक पार्टिसिपेट जरी त्यातला ऍक्टिव्ह असेल तरी त्या पूर्ण ग्रुपला गिफ्ट मिळेल. त्यातलं जे गिफ्ट आहे ते मोस्टली जेंट्स लोकांसाठी फार फायद्याचं आहे, कारण घरात उपयोगी येणाऱ्या वस्तू आहेत ज्या आपल्या परिवाराला कामात येणार आहेत, मुलांना. त्याच्यामुळे कुठे गेले होते कार्यक्रमाला तर काहीतरी काही ऍक्टिव्हिटीमध्ये आपण पार्टिसिपेट केलं, आपल्यासाठी पण चांगली संधी आहे. तो एक असेल. या एक ऍक्टिव्हिटी होत असताना एक 4-5 ऍक्टिव्हिटी आपण घेणार. या 5 ऍक्टिव्हिटीच्या दरम्यान आपण प्रत्येक 3-3 मेंबरला इथे येऊन त्यांचा ओळख परिचय, कारण एक सलग जर आपण सगळ्यांचा ओळख परिचय घेतला आणि बोललं तर पहिल्या 2-3 लोकांपर्यंत सगळ्यांचं अटेन्शन असतं. मग नंतर जे शेवटी उरले ते फार फॉर्मॅलिटीमध्ये बोलतात, नुसतं 2 शब्द बोलून. आज आपल्याला प्रत्येकाला व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे, प्रत्येकाने स्वतःची ओळख या ठिकाणी करून द्यायची. आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो, कशा पद्धतीने करतो, आणि त्या अनुषंगाने पुढं आपल्याला काही मदत एकमेकाला करता येईल त्या स्वरूपात करणार आहोत. त्यामुळे या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल. आता सध्या एक लकी ड्रॉ आपल्याला काढायचा आहे. या लकी ड्रॉ मध्ये एक चिठ्ठी जी आहे तर ती आपल्याला जागेवर या ठिकाणी मिळेल, आणि ती चिठ्ठी प्रत्येकाने या ठिकाणी घ्यायची हातात. आणि त्यानंतर त्याच्यावरती जो लकी ड्रॉ आपल्याला लागलाय ते बक्षीस आपल्याला मिळणार आहे. तर प्रत्येकाने यातली एक एक जी चिठ्ठी आहे ती काढायची आहे सगळ्यांनी. शिक्षक नाही त्याच्या, तुम्ही जज आहेत त्याच्या ठिकाणी. नाही एक घ्या, लवकर घ्या. एक फक्त नाही, 2 नाही, इकडे केला सगळा. जे काय आपल्याला आलं असेल त्याचा आवाज करायचा खूप चांगल्या पद्धतीने, बरोबर. एक सगळ्यांना संधी मिळेल. सगळ्यांना असं नाही की कोणी म्हणणार की मला संधी मिळाली नाही, असं होणार नाही. कुणाला सुरुवात करू. एक नाही, दिनेश भाऊ आधी सांगायचं
समजा कावळा एकत्र बसायचं टेबल सगळे कावळ्याचं जवळ आला आमचे सगळे practice आहे. पुण्या बाजूला, पुण्या बाजूला कावळे खूप मारायचे. चला वेगवेगळे बसायचं हो, चिमण्याला गेलो. हो. डाव्या हाताचा पंजा आहे त्याच्यावर उजव्या हाताची एका बोटाने जोरात वाजवायचं एका बोटाने जोरात वाजवायचं एक बोट जोरात दोन बोटाने दोन 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 बोटाने दोन तीन बोटाने तीन 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 चार आपण 2-3 जण भेटले मला पण सगळे काही भेटले नव्हते आज. माझा परिचय देते मी श्रीमती रीना पाटील. मी आज म्हणजे ग्रामसेविका ह्या पदावर कार्यरत आहे. मी पहिल्यांदा येतं सुरुवातीला 2004 मध्ये मी लागली. 2000 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये लागली. ग्राम कांदे 3 रवा 2 किलो अद्रक 3 किलो तेल 300 ग्राम सायकल 3 किलो गुलाबाची फुलं 2 किलो तूर डाळ 150 ग्राम फवारणीचा पंप 1.5 किलो तांदूळ 2 किलो जिरे 4 किलो आणि ट्रायकोडर्मा 750 ग्राम. ठीक. आता मी तुम्हाला नाव वाचून दाखवले. एक मिनिट चार वस्तूचे नावं सांगितले आणि जे प्रमाण सांगितलं ते ग्रुप म्हणून लिहून काढायचे. हा ते ठेवून द्या पैसे असतील माझ्याकडे देऊन टाका. ऍक्टिव्हिटी मध्ये सर्व पर्स घेऊन देऊ सर अगोदर. आपल्याकडे जे लहान मुलं असतात घरात त्यांना आपण चिमणी उडाली काय सांगतो कशी उडाला कसं घुर. सर तुम्ही लक्ष ठेवायचं मी आवाज दे नाही बरोबर आणि आपले फार प्रामाणिक लोक आहे. चिमणी उडाली कावळा उडाला चिमणी उडाली कावडा उडाला चिमणी उडाली बैल उडाला. हात पण सोडले त्याला बाजूला सर चला लक्ष द्या. म्हटल्यानंतर तू सगळ्यात शेवटी वादवर करेल त्याला पण कावडा उडाला चिमणी उडाली माणूस उडाला. चला निघ बाहेर. हा निघ बाहेर. निघ चल चल बाहेर निघ चल. ऍक्शन मध्ये होता. 1 2 3 सगळ्यात शेवटी कोण पण असेल लास्टला होते त्यांना बाजूला करा. त्यांनी ऍक्टिव्हिटी केलीच नाही ना. केली आम्ही केली लक्ष ठेव. लास्ट चान्स आहे तुला.
त्याच्याने ते बकेटमध्ये पाणी टाकायचं काय करायचं ते बकेटमधून पाणी घ्यायचं दोन जण सगळ्या ग्रुपमध्ये 7-7 लोक राहतील
जूनला माझ्याकडे आयोजित होईल. माझ्याकडे म्हणजे विपुल दिलीपराव पाटील. अन्यथा 1 वर्ष अगोदर सांगतो ना याचा आता ॲडव्हान्समध्ये टाकून देणार आहे. एकदा जोरदार टाळ्या विपुलसाठी. खर्च मी करणार यार काही संबंध नाही. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ पाहिलाच असेल. जर माझा व्हिडिओ आवडला असेल, मी प्रयत्न केलेला आहे चांगला व्हिडिओ काढण्याचा, तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जे जवळचे नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्यांनासुद्धा जरी शेअर केलं आणि जर सबस्क्राईब करण्यासाठी जरी सांगितलं तरी चालेल, कारण की त्याच्याने मला प्रेरणा मिळेल. पुन्हा मला संधी दिल्याबद्दल आमचे सर्व मित्रपरिवार व शेतकी विभागातील सर्व शिक्षक व माझे सगळे मित्र, त्यावेळी म्हणजे असं वाटत नव्हतं की मी त्यात तुमच्यामध्ये नवीन आहे, तर मला संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. ओके, थँक्यू.